पाहणार आहोत। केंद्रामध्ये मनुष्यबळ मंत्रालय बघा, मोदींची फडणवीसांना सूचना असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। पंतप्रधान मोदींची फडणवीसांशी चर्चा झाली असा दावा संजय राऊतांनी केलाय। तुमच्या पसंतीचा सीएम नेमू, मोदींचं फडणवीसांना आश्वासन असल्याचा दावा राऊतांनी केलाय। आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे। आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात, आणि खूप मोठं खातं आहे, पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे। मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। या देशाला एक उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, आणि ती बहुतेक सरकारची सुद्धा इच्छा आहे। आता देवेंद्र फडणवीस काय विचार करतात ठीक आहे, त्यांची भूमिका आहे। पुण्यामध्ये अमित शहांचे स्वागताचे बॅनर देखील एक्झिबिट केलं, त्या ठिकाणी बाळासाहेबांचे आनंद दिघे। चांगली स्टोरी आहे ती, त्याच्यामध्ये काय मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, हे 2 नेते ठरवतात। त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक, भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं, हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही। त्याच्यामुळे सामना हा तुम्ही जसं आता वाचून टाइमपास करता तसं अनेक लोक टाइमपास करतात, आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन घेणाऱ्यांनी केलं पाहिजे। म्हणून अशा बकवास बातम्या देऊन जो सामनाचा खप आहे ना, तो काही लोकांपुरता मर्यादित राहिलेला आहे। संजय राऊतनी आपल्या पक्षामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। दुसऱ्याच्या पक्षात काय चाललंय, त्यांनी काय निर्णय घ्यायचा, ते असं होणार आहे तसं होणार आहे, हे तुम्हाला भविष्य सांगायला तिथं आम्ही ठेवलेलं नाहीये। म्हणून आम्ही त्या बातम्याकडे लक्षही देत नाहीत, त्या बातम्यामध्ये काही तथ्य नसतं, पुढे सोडणं हा संजय राऊतचा आता